मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। नंदुरबार येथे झालेल्या सभेत आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असा पंतप्रधान मोदींनी दिला विश्वास। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सराफा बाजारात सोने चांदी खरेदीसाठी नागरिकांनी केली गर्दी। विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर। महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आणि मातृत्वापासून वंचित महिलांसाठी परवडणारी उपचार सुविधा धीरजवंश फर्टिलिटी केंद्र येथे सुरू। आता बातमीपत्र विस्ताराने। नंदुरबार लोकसभेच्या भाजप महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारार्थ नंदुरबार येथे झालेल्या महाविजय संकल्प सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही ही मोदी की गॅरंटी असा विश्वास दिला। नंदुरबार लोकसभेतील महायुतीचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारार्थ नंदुरबार येथील चौपळे शिवार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या महाविजय संकल्प सभेत आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी मोदी की गॅरंटी दिली। भाषणाच्या सुरुवातीसच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना अक्षय तृतीयेच्या पावन सणानिमित्त शुभेच्छा देत आणि भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या। तसेच भाषणात त्यांनी आदिवासी समाजातील महापुरुषांची नावे घेऊन त्यांना वंदन केले। यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेच्या शिवसेनेवर जोरदार प्रहार केला। या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार अमरीश पटेल, विजयकुमार गावित, नामदार अनिल पाटील, आमदार मंजुळा गावित, हिना गावित, आमदार आमशा पाडवी, आमदार काशीराम पावरा, विजय चौधरी, बबन चौधरी आदि उपस्थित होते। देव मोगरा माता की धरती को नमन करता हूं। मैं महान आदिवासी सेनानी राघोजी भांगरे को श्रद्धापूर्वक प्रणाम करता हूं। हम सबको प्रेरणा देने वाले जननायक कृष्णाजीराव सावले, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कोई गरीब कुपोषण का शिकार ना हो, हमने इसकी भी चिंता की। आज नंदुरबार से के 12 लाख से ज्यादा लोगों को मुफ्त राशन मिल रहा है। साथियों, कांग्रेस जानती है कि वो विकास में मोदी का मुकाबला कर ही नहीं सकते और इसलिए वो इस चुनाव में झूठ की फैक्ट्री खोल के बैठ गए हैं, झूठ फैलाकर वोट लेना चाहते हैं। कभी आरक्षण को लेकर झूठ, कभी संविधान को लेकर झूठ, और इन्होंने पूरा इकोसिस्टम ऐसी अफवाहें फैलाने के लिए 24 घंटे लगा के रखा है। साथियों, आरक्षण पर कांग्रेस का हाल चोर मचाए शोर, ये चोर मचाए शोर वाला है। धर्म के आधार पर आरक्षण बाबा साहब के सिद्धांतों के खिलाफ है, बाबा साहब की भावना के खिलाफ है। संविधान निर्माताओं ने जो संविधान बनाया उसकी पीठ में छुरा भोंकने वाला ये माफ न कर सके ऐसा पाप है। लेकिन कांग्रेस पार्टी का एजेंडा है दलित, पिछड़े, आदिवासी, इनका आरक्षण छीन करके माइनॉरिटी के नाम पर अपने वोट बैंक को दे देना। और मैं ऐसे हवा में नहीं कह रहा हूं, मेरे पास मजबूत उदाहरण है। और इसलिए मेरे भाई बहन, आप घर घर हर एक आदिवासी परिवार को समझाइए, और मेरे आदिवासी समाज के पढ़े लिखे लोग हैं उनको भी मैं करबद्ध प्रार्थना करता हूं
कि आप समाज को जगाइए। ये कितना बड़ा संकट कांग्रेस वाले लेकर के आए हैं। अब उन्होंने क्या किया, कर्नाटका में धर्म के आधार पर आरक्षण देने की दिशा में बहुत बड़ा कदम उठाया और उन्होंने कहा रातों रात कर्नाटका में जितने भी मुसलमान लोग हैं उन सबको रातों रात ओबीसी बना दिया। एक ऑर्डर निकाल दिया, मुख्यमंत्री ने थप्पा मार दिया। अब हुआ क्या, जो ओबीसी को आरक्षण मिलता है उसका सबसे बड़ा हिस्सा ये रातों रात ओबीसी बन गए, उन्होंने लूट लिया। अब बताइए, ये वो आदिवासियों के लिए करना चाहते हैं, वो दलितों के लिए करना चाहते हैं और ये कर्नाटका का मॉडल पूरे देश में लागू करना चाहती है। एससी, एसटी, ओबीसी का आरक्षण खत्म करने के लिए। और मैं गंभीरता से कह रहा हूं, ये महाअघाड़ी आरक्षण का महाभक्षण का महाअभियान चला रही है। वहीं एससी, एसटी, ओबीसी का आरक्षण बचाने के लिए मोदी महारक्षण, आरक्षण का महायज्ञ कर रहा है। मैं पिछले 17 दिन से लगातार कांग्रेस पार्टी को चुनौती दे रहा हूं। मैं कांग्रेस से पूछा कि वो लिख कर दें कि वो एससी, एसटी, ओबीसी का आरक्षण उसके टुकड़े करके एक टुकड़ा मुसलमान को नहीं बांटेंगी। मेरा सवाल सही है कि गलत है भाई? सही है कि गलत है? अब वो ये मुसलमानों को देना चाहते हैं और कांग्रेस जवाब भी नहीं देती है। सच बोलो ना भाई कि हम नहीं देंगे। इसका मतलब ये इनका हिडन एजेंडा है, आपका हक लूटने का खेल है भाई। मेरे इस चैलेंज पर कांग्रेस की चुप्पी थी, यानी दाल में काला है। ये चाहे जितनी भी कोशिश कर लें, देश विरोधी ताकतों के साथ मिलकर कितना ही झूठ फैला ले, आपके पास मोदी का भरोसा है। आपके पास मोदी की गारंटी है। और आप लिख के रखिए, मोदी जब तक जिंदा है, मोदी जब तक जिंदा है, एससी, एसटी, ओबीसी में से आरक्षण का रत्ती भर भी हिस्सा मैं किसी भी धर्म के आधार पर नहीं देने दूंगा। कोई उसको हाथ नहीं लगा सकता है। और देशवासी, मैं बड़े जिम्मेवारी के साथ कहना चाहता हूं और दायित्व के साथ कहना चाहता हूं, वंचित का जो अधिकार है, चाहे एससी हो, एसटी हो, ओबीसी हो, वंचित का जो अधिकार है, मोदी उसका चौकीदार है। मोदी की चौकीदार में जब मोदी जैसा चौकीदार हो, किसने अपनी मां का दूध पिया है जो आपका हक छीन सकता है? साथियों,
साथियों, हम तो माता शबरी की पूजा करने वाले लोग हैं, लेकिन कांग्रेस ने कभी आदिवासी समाज को सम्मान नहीं दिया और नहीं मिलने दिया। आदिवासी क्रांतिकारियों ने आजादी की लड़ाई में इतने बलिदान दिए, लेकिन कांग्रेस ये बलिदान की बात मानने को तैयार नहीं है। आजादी की लड़ाई का पूरा श्रेय कांग्रेस केवल एक परिवार को ही देती रही है। ये भाजपा है जो देश भर में आदिवासी स्वतंत्रता सेनानियों पर म्यूजियम बनवा रही है, ताकि आने वाली पीढ़ियों को पता चले कि हमारे पूर्वज आदिवासियों ने देश के लिए कितने बड़े बलिदान दिए थे। साथियों, आप सभी जानते हैं, भाजपा ने, एनडीए ने आदिवासी बेटी को राष्ट्रपति बनाया। 3.5 मुहूर्तापैकी एक महत्वाचा सण असलेल्या अक्षय तृतीयानिमित्त धुळे शहरातील सराफा बाजारात सोने चांदी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्यामुळे सराफा बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली. 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे अक्षय तृतीया. या शुभ मुहूर्तावर धुळे शहरातील सराफा बाजारात नागरिकांनी सोने चांदी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे सराफा बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली. लग्न सराईचे निमित्त आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दागिने घेणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसून आली. सोन्याच्या भावात बदल होत असल्याने अनेक ग्राहकांनी आधीच बुकिंग करून ठेवले होते. गेल्या 8 दिवसांपासून दागिने घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शुभ मुहूर्तावर खरेदी आणि नागरिकांना आकर्षित करण्यासाठी सराफ व्यावसायिकांकडून देण्यात आलेल्या विविध ऑफरचा देखील खरेदीवर सकारात्मक परिणाम झाला आहे. गेल्या वर्षीच्या अक्षय तृतीयेला 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 56,353 रुपये होता, तर 24 कॅरेट सोने 60,550 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत 24 कॅरेट सोने 11,463 रुपयांनी तर 22 कॅरेट सोने 10,669 रुपयांनी वाढले आहे. धुळे शहरातील सराफा बाजारातील नाशिककर ज्वेलर्स येथेही नागरिकांनी सोने चांदी खरेदीसाठी गर्दी केली होती. येथे सोन्याचे भाव 10 ग्रॅमला 72,900 रुपये, तसेच 22 कॅरेट हॉलमार्क या सोन्याचा भाव 66,887 रुपये आणि चांदी 85,000 रुपये किलो असा होता. जय श्रीराम. आज सुंदर 3.5 मुहूर्तातला सण अक्षय तृतीया. अक्षय तृतीया संपूर्ण देशात मनवला जातो, परंतु आपल्या खानदेशामध्ये त्याची फार जागरूकता आहे आणि माहेरवाशींसाठी हा अक्षय तृतीयाचा सण आहे. अक्षय संचय योजना म्हणजे अक्षय होण्यासाठी आज नवीन नवीन वस्तू खरेदी केल्या जातात. त्यात सर्वात महत्त्वाचं सोन्याला महत्त्व दिलं जातं. सुवर्णाचे दागिने किंवा शुद्ध सोने हे अक्षय तृतीयाला खरेदी केले जातात. परंतु आता नुकतीच लग्न सराई संपलेली आहे, प्रचंड उन्हाळा आहे आणि अचानक ह्या 1.5 ते 2 महिन्यात जे भाव वाढ झाली, प्रचंड सोन्या चांदीत भाव वाढ झाली आंतरराष्ट्रीय बाजारानुसार. त्यामुळे आज शुद्ध सोन्याचा भाव 72,900, काल सोन्याचा भाव 71,900 होता. अक्षय तृतीयामुळे सोनं वाढलं नाही, तर शेअर मार्केटमुळे काल जी शेअर मार्केटमध्ये भाव उतरले त्याचा हा परिणाम दिसून येतोय. पण साधारणतः 75-72च्या दरम्यान भाव असतील. पुढची दिवाळी 80च्या आसपास पण जाईल. जून महिन्यात थोडं कमी पण होईल. असा हा सर्व खेळ चालू राहील. पण ह्या सर्व परिणाम बघता आज अक्षय तृतीयाला ग्राहक सोनं आपलं 0.5 ग्रॅम, 1 ग्रॅम, 2 ग्रॅम भाव वाढ जरी झाली तरी थोड्या प्रमाणात घेत राहणार. असा अक्षय तृतीयाचा सण सर्वजण आपण मनवतो. आणि आज शुद्ध सोन्याचा भाव 72,900 आणि तमाम धुळे जिल्ह्यातले आणि आपले तमाम धुळ्यातले मतदार यांना खूप खूप विनंती आहे की आपले माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी जे मतदानाचं आव्हान केलंय त्यांच्या आव्हानाला आपण प्रतिसाद देऊया आणि सर्व मतदार बंधूंनी यावेळेस नवीन मुहूर्त 20 तारखेला आहे, तो पण एक अक्षय तृतीयासारखाच मुहूर्त आहे आणि 100% मतदान कसं होईल हे सर्वांनी मतदान करावं. माननीय कलेक्टर साहेबांना सुद्धा त्यांच्या वक्तव्याला आपण
साथ द्यावी ही मी नम्र विनंती करतो. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 10 जून रोजी मतदान होईल. यासाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषदेत नोंदवली. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक 2024चा कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या मतदारसंघासाठी सोमवार 10 जून 2024 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत धुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मतदान होईल अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले की नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुकीची अधिसूचना बुधवार 15 मे 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा शेवटचा दिनांक बुधवार 22 मे 2024 राहील. नामनिर्देशन पत्राची छाननी शुक्रवार 24 मे 2024 रोजी होईल. सोमवार 27 मे 2024 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक राहील. सोमवार 10 जून 2024 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल. तर 13 जून 2024 रोजी मतमोजणी होईल. मंगळवार 18 जून 2024 रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. या निवडणुकीसाठी नावनोंदणी केलेले शिक्षक मतदान करण्यास पात्र राहतील. या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील, तर धुळे जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यात 8,131 शिक्षक मतदार आहेत. अंतिम मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतरही निरंतर मतदान नोंदणीची प्रक्रिया उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या 10 दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच 12 मे 2024 पर्यंत करता येईल. तरी शिक्षकांनी शेवटच्या दिवसापर्यंत मतदार नोंदणीसाठी वाट न बघता तात्काळ मतदार नोंदणी करण्याचे आवाहनही गोयल यांनी केले आहे. या निवडणुकीत कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनावर लक्ष ठेवण्यासाठी फिरते पथक कार्यान्वित करण्यात येणार असून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याबरोबर विविध कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यातील संभाव्य उमेदवार, मतदार, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी याची नोंद घ्यावी असे आवाहनही गोयल यांनी केले आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी सर्वसाधारण निवासी असलेले आणि 1 नोव्हेंबर 2023 पूर्वी लगतच्या 6 वर्षामध्ये किमान 3 वर्ष माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्थेत शिक्षक म्हणून काम केलेले व्यक्ती मतदार नोंदणीसाठी पात्र असतील. शिक्षक मतदार नोंदणीसाठी सुधारित अर्ज क्रमांक 19 भरून त्यासोबत निवासाचा पुरावा आणि विहित नमुन्यातील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. मतदाराने अर्जात आधार क्रमांक नमूद करणे ऐच्छिक असेल आणि आधार क्रमांक दिला नाही म्हणून अर्ज नाकारला जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मतदाराचा आधार तपशील सार्वजनिक केला जात नाही. सादर करण्याची अखेरची तारीख 22 मे आहे. छाननी 24 मेला होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 27 मे आहे. मतदानाचे दिनांक 10 जूनला आहे आणि वेळ आहे सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. मतमोजणीचे दिनांक 13 जूनला आहे. या प्रकारचे आहे. आज रोजी आपल्याकडे 8,131 असे शिक्षक मतदार आहेत आणि आता एक निवडणूक कार्यक्रम लागल्यामुळे आता आचारसंहिता पण निवडणूक तर होतीच, आता परत शिक्षक मतदारसंघानिमित्त पण आचारसंहिता लागू झालेली आहे आणि ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे 18 जूनपर्यंत तो आचारसंहिता याच्या संदर्भात पूर्ण क्षेत्रात लागू राहणार आहे. त्याचबरोबर आपल्याला आता 2 दिवसात आम्ही मतदान केंद्र जे ठिकाणं आहेत आपल्या पूर्ण जिल्ह्यात तेही फायनल करणार आहोत. त्याच्यामध्ये प्रत्येक मतदाराला कसे चांगल्या पद्धतीने वोटिंग करता येईल त्याचं आपण नियोजन करणार आहोत. एक गोष्टी आवर्जून सांगायचे की जर कुठलेही मतदार शिक्षक मतदाराला नोंदणी अर्ज करायचे तर तो 12 तारखेपर्यंत करू शकतात. म्हणजे नामनिर्देशन पत्राची जी शेवटची तारीख आहे 22 त्याचे 10 दिवस अगोदर. आज 10 आहे तर आणखी 2 दिवस आहे. आणखी 2 दिवसापर्यंत कुठलेही शिक्षक जर करायचे असेल तर ते म्हणजे नाव नोंदणी करू शकतात. अशी एक सूचना मला म्हणजे जिल्हाधिकारी म्हणून सर्वांना द्यायची होती. धन्यवाद. महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील महात्मा बसवेश्वर चौक येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत शहरातून रॅली काढण्यात आली. महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या 893व्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील महात्मा बसवेश्वर चौक येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करीत शहरातून रॅली काढण्यात आली. यावेळी डॉक्टर सुशील महाजन, किशोर मोगलाईकर, दिनेश डोंगरे, नितीन लिंगायत, सचिन कर्णे, कपिल लिंगायत, शशी मोगलाईकर,
चिलू आवळकंठे, राकेश गादगे, राजू हेडे, प्रशांत लगडे, अनिल शेट्टी, प्रवीण ज्ञाने, वाल्मिक लिंगायत, रिंकू लगडे, प्रशांत हेडे, पार्थ लिंगायत, मुन्ना करणे, नंदू लगडे, पिंटू बुद्रुक, सुभाष करणे, यतीन आवळकंठे, प्रमोद लाठे, लक्ष्मण लिंगायत, अमोल बोरकर, ईश्वर साबरे, गणेश हेडे, कुणाल लिंगायत, नितीन गुळवे, मनोज देवकर, दीपक लोहारकर, अशोक गुळवे, राजीव गाडगे, हेमंत लिंगायत, महेश लिंगायत, शेखर बनसोडे, सुभाष वाळेकर, चंद्रकांत जैतपुरे आदी उपस्थित होते. जगज्योती क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांच्या 893 जयंतीनिमित्त सर्व वीर शैवलिक बांधवांतर्फे कार्यक्रम आयोजित केला आहे. सकाळी 9:30 वाजता महात्मा बसवेश्वर चौकामध्ये प्रतिभा पूजनचं आहे. त्यानंतर महापालिका आणि कलेक्टर ऑफिस दुपारी 12 वाजता महाराजांच्या जन्मानिमित्त गल्ली नंबर 5 मठ येथे जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. तरी सर्वांनी यावे. तसंच अक्षय तृतीयानिमित्त सर्व धुळेकर हिंदू बांधवांना हार्दिक शुभेच्छा. प्रतिभा पूजन त्यानंतर 9:30 वाजता रॅलीचे आयोजन केले आहे. रॅली आपले गल्ली नंबर 5 येथून निघून धुळे महापालिका तेथून कलेक्टर ऑफिस येथे निघणार आहे. नंतर मठामध्ये गल्ली नंबर 5 येथे महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला आहे. तसंच संध्याकाळी 6 वाजता भव्य अशी मिरवणूक आयोजित केली आहे. मिरवणूक झाल्यानंतर मठामध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. मातृत्वापासून वंचित महिलांसाठी परवडणारी उपचार सुविधा आता धुळे शहरातील धीरज वंश फर्टिलिटी केंद्र येथे सुरू करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली. धुळे शहरात मातृत्वापासून वंचित महिलांसाठी परवडणारी उपचार सुविधा सुरू झाली असून धीरज वंश फर्टिलिटी केंद्र येथे आधुनिक तंत्रज्ञानाने उपचार केले जाणार असल्याची माहिती उदयपूरचे डॉक्टर धीरज सिंह राणावत यांनी दिली. आतापर्यंत धुळ्यात निपुत्रिक महिलांवर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार करण्याची योग्य व्यवस्था उपलब्ध नव्हती. त्यामुळे बहुतांश जोडप्यांना डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचारासाठी बाहेर जावे लागत होते. परंतु आता ही सुविधा धुळे महानगरीत उपलब्ध करून दिली जात आहे. उदयपूर येथील डॉक्टर धीरज सिंह राणावत यांनी सांगितले की केंद्रामध्ये ICSI, ब्लास्टोसिस्ट, एम्ब्रो कल्चर आणि फ्रोझेन एम्ब्रो हस्तांतरणासारख्या आधुनिक तांत्रिक सुविधा आहेत. त्यामुळे यशाचा दर अनेक पटींनी वाढतो. आतापर्यंत शेकडो विवाहित जोडपी पालक बनण्यात यशस्वी झाले आहे. आमच्या वंध्यत्व IVF केंद्रात पालक होण्याचा आनंद दिला. शिरपूर, शहादा, नंदुरबार आणि नाशिक यासारख्या अनेक शहरांमधून आमच्या यशस्वी उपचारामुळे संपूर्ण कुटुंबांना आनंद व्यक्त होत आहे. धुळे शहरातील हे पहिले अत्याधुनिक केंद्र आहे ज्याच्या संचलनामुळे धुळेतील लोकांना खूप फायदा होईल. इतर शहरांमध्ये उपचारासाठी जोडप्यांना बाहेर जावे लागत होते, ज्यामुळे उपचारासोबत येण्या जाण्याचा आणि राहण्याचा त्यांना खूप पैसा खर्च होत होता. धुळ्यामध्ये या केंद्राची स्थापना करून आम्ही संपूर्ण धुळेवासियांना दिलासा दिला आहे. यासोबतच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या जोडप्यांना या उपचारात दिलासा दिला असून यावरील खर्च हप्त्याने भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. निराशयग्रस्त जोडप्यांवर सवलतीच्या दरात उपचार करून त्यांना मूल झाल्याचा आनंद देण्याचा आमचा उद्देश असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी डॉक्टर अमित भापना, डॉक्टर बरखा जैन आदि उपस्थित होते. देश में कम से कम खर्चे में हम लोग IVF करते हैं. आपको इस माध्यम से प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से ये हमारा एम था कि जो निसंतान दंपति यहाँ से नासिक, पुणे या मुंबई जा रहे थे वो दूल्हे सेंटर के अंदर पूरा कम खर्चे के अंदर अधिक से अधिक सक्सेस रेट के साथ में यहाँ पे इलाज जारी है. लास्ट 1 ईयर से हम लोग ये कई सैकड़ों दंपति को हमने इनका निसंतान दंपति के आंगन में खुशियाँ भरी है. तो जो भी निसंतान दंपति जिनके शादी को 2 या 3 वर्ष हो गए, जिनको बेबी कंसीव करने में प्रॉब्लम आ रही है, तो वो हमारे सेंटर पर विजिट कर सकते हैं. सर, इसका खर्चा पेशेंट की हिस्ट्री और उसके एज के अकॉर्डिंग है. जो मिनिमम से मिनिमम खर्चा है वो 50,000 में भी हो सकता है, उसका 1 लाख में भी हो सकता है और 1.25 लाख में भी हो सकता है. डिपेंड्स ऑन पेशेंट की एज, हिस्ट्री और उसकी जो मेडिकल इनफर्टिलिटी टेस्ट है उसके अकॉर्डिंग हम लोग पैसा चार्ज करते हैं. लेकिन ये कम बजट के अंदर IVF पैकेज के अंदर ये सेंटर. अगर उनके पास में क्रेडिट कार्ड है तो इंस्टॉलमेंट करा सकते हैं. दूसरा, ये जो IVF का जो ट्रीटमेंट है हमारे पास में एडवांस टेक्निक है, उसके जरिए मिनिमम 2 या 3 महीने का ऐसे प्रोसीजर होता है. तो पैसा आपको एक साथ देने की जरूरत नहीं है. आप कम से कम भी अमाउंट के अंदर आप पैसा देकर अपना इलाज करवा सकते हैं. सर, ये साकरी रोड पे है. साकरी रोड साल से हम लोग रन कर रहे हैं. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. नंदुरबार येथे झालेल्या सभेत आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असा पंतप्रधान मोदींनी दिला विश्वास. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सराफा बाजारात सोने चांदी खरेदीसाठी नागरिकांनी केली गर्दी. विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर.
महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. आणि मातृत्वापासून वंचित महिलांसाठी परवडणारी उपचार सुविधा धीरजवंश फर्टिलिटी केंद्र येथे सुरू. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.